नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय उपयोगी असं हिलिंग घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे 3 मुख्य दोष आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ज्यांना त्रिदोष असं म्हटलं जातं. हे दोष निसर्गातल्या 5 महाभूतांपासून म्हणजेच पंचमहाभूतांपासून, जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांपासून बनलेले आहेत आणि ते आपल्या शरीरातल्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचं नियमन म्हणजे त्यांना कंट्रोल करतात. सो आयुर्वेदानुसार जेव्हा हे 3 दोष त्यांच्या नैसर्गिक प्रमाणात संतुलित असतात तेव्हा व्यक्ती निरोगी असते आणि जेव्हा हे असंतुलित होतात तेव्हा आजार निर्माण होतात. म्हणूनच हे त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी तुमची प्रकृती ओळखून त्यानुसार आहार आणि जीवनशैली पाळणं हे आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. पण आज आपण आपले हे त्रिदोष आहेत हे पेंडुलमच्या मदतीने बॅलन्स म्हणजे संतुलित करणार आहोत. पण त्याआधी थोडक्यामध्ये हे त्रिदोष आणि त्यांचं आपल्या शरीरातलं कार्य ते असंतुलित झाले तर एक्झॅक्टली काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली कुठला दोष तुमचा इम्बॅलन्स्ड आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वात, हालचाल आणि ऊर्जेचा स्रोत म्हणजे हा वात वायू आणि आकाश या 2 तत्वांनी बनलेला आहे. शरीरातल्या सर्व प्रकारच्या हालचालींवरती याचं नियंत्रण असतं. सो श्वास घेणं, सोडणं, जसं रक्ताभिसरण, पेशींमधली हालचाल, मेंदू आणि मज्जा संस्थेमार्फत होणारे संदेशवहनाचं जे कार्य असतं ते किंवा उत्सर्जनाचं कार्य, मलमूत्र, घाम बाहेर टाकण्याची प्रक्रिया वात कंट्रोल करतो. त्याचप्रमाणे वात आपल्या काही मानसिक प्रक्रियासुद्धा कंट्रोल करतो, जसं उत्साह, सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी आणि विचार करण्याची गती. आता जर का वात असंतुलित झाला म्हणजे इम्बॅलन्स झाला, वात वाढला तर शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो. प्रमुख आजार काय होतात वात इम्बॅलन्स झाला तर? सांधेदुखी, पाठदुखी, कॉन्स्टिपेशन, निद्रानाश, चिंता, कोरडी त्वचा आणि मज्जासंस्थेचे विकार. सेकंड, पित्त. पित्त हा दोष अग्नी आणि जल या तत्वांनी बनलेला आहे. शरीरातल्या सर्व प्रकारच्या परिवर्तनाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचं काम, जसं पचन किंवा चयापचन क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम, हा पित्त दोष कंट्रोल करतो. अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये करणं आणि पोषक तत्व शोषून घेणं, शरीरातली उष्णतेचं प्रमाण टिकवून ठेवणं म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं, त्वचेचा पोत किंवा चमक टिकवून ठेवणं हे पित्त दोषाचं मुख्य कार्य आहे. डोळ्यांचं आरोग्य, बुद्धिमत्ता, समजून घेण्याची आपली क्षमता, तर्कशक्ती, विश्लेषण हे पित्त कंट्रोल करतं. पित्त इम्बॅलन्स झालं तर शरीरामध्ये उष्णता आणि जळजळ वाढते. आजार कुठले होतात तर ॲसिडिटी, छातीत जळजळ, अल्सर, डोळ्यांचे विकार, त्वचेवरती पुरळ येणं किंवा ॲलर्जी, डायरिया किंवा अतिराग येणं. कफ हा दोष आहे, हा पृथ्वी आणि जलतत्वांनी बनलेला आहे. कफ शरीराला आकार, ताकद आणि स्थिरता देतो. म्हणजेच बांधणीसाठी याचा उपयोग असतो, ल्युब्रिकेशनसाठी उपयोग असतो, हाडं, स्नायू, पेशींना एकत्रित धरून ठेवणं किंवा सांध्यामधलं वंगण म्हणजे जॉईंट ल्युब्रिकेशन, अवयवांना ओलावा देणं हे याचं मुख्य कार्य आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणं, त्वचा, नाक, घशातला ओलावा नियंत्रित करणं हे कफाचं मुख्य काम. मानसिक काय आहे तर स्थिरता, प्रेम, क्षमाशीलता हे आपल्याला कफामुळे मिळतं. कफाचा इम्बॅलन्स झाला तर शरीरामध्ये जाडपणा किंवा अति ओलावा असा वाढतो, म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह, सर्दी खोकला, सायनसचे त्रास, अस्थमा, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा आळस किंवा सुस्ती येणं हे सगळं काही कफाच्या इम्बॅलन्समुळे होतं. सो शरीरातला वात, पित्त आणि कफ हे 3 दोष जेव्हा असंतुलित होतात तेव्हा शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात. सो तुम्हाला यातला काही इश्यू असेल, डिस्कम्फर्ट असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा कुठला दोष इम्बॅलन्स्ड आहे किंवा असंतुलित आहे. आता आजकालच्या लाईफस्टाईलमुळे मला नाही वाटत की आपले 3ही दोष कायम संतुलित स्वरूपात असतात. म्हणजेच वात, पित्त, कफ हे कायम बॅलन्समध्ये ठेवणं हे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे, पण ते असतंच असं नाही. सो आज आपण ह्या पेंडुलमच्या सहाय्याने हे जे हिलिंग करणार आहोत ते 3ही दोषांना बॅलन्स करण्याचं, संतुलित करण्याचं हिलिंग करणार आहोत. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही हे रेग्युलर बेसिसवरती करा. जर इश्यू तीव्र असेल तर काही दिवस रोज करा, मग परत रेग्युलरली करायला लागा. सो सगळ्यात आधी मला हे हिलिंग करण्याची परमिशन द्या. थँक्यू मला परमिशन दिल्याबद्दल.
आता आधी डोळे शांतपणे मिटा, लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा, मन आणि शरीर रिलॅक्स करा. आपण जर का रिलॅक्स झालो तरच आपण आपोआप रिसेप्टिव्ह मोडमध्ये जातो. सो स्वतःला रिलॅक्स करा हे हिलिंग एक्सपिरियन्स करण्यासाठी. व्हेरी नाईस. सो मी आता हिलिंग सुरू करणार आहे. तुम्ही डोळे मिटून सुद्धा हे हिलिंग एक्सपिरियन्स करू शकता किंवा डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ बघत असताना सुद्धा. इन एनी केस हिलिंग तर नक्की होणारच आहे.
धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हे हिलिंग करून घेतल्याबद्दल. आणि तुम्हाला आता कसं वाटतंय हे कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी हिलिंगचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या हिलिंगचा सगळ्यांनाच फायदा होईल. थँक्यू.